तर इकडे साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। साताऱ्यात शशिकांत शिंदेंची लढत महायुतीच्या छत्रपती उदयनराजेंशी होती, त्यामुळे साताऱ्याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। याचबाबत शशिकांत शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार तपात। महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावलाय। सध्या माझ्यासोबत ते आहेत। साहेब, काय सांगाल? सहकुटुंब आज लवकर येऊन तुम्ही आता मतदानाचा हक्क बजावलाय, काय भावना आहेत? मी जसा मतदानाचा हक्क बजावलाय तसा जनतेने पण बजवावा। सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतदान महाराष्ट्र व्हावं अशा प्रकारचे प्रत्येक मतदाराला मी आवाहन करेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार हा मतदानाचा बजावताना सगळ्यांनी लोकशाही जिवंत राहावी, म्हणून त्याप्रमाणे आपण मतदानाला उपस्थित राहावं आणि जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन करणार आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। प्रचंड नाराजगी देशाच्या सरकार आणि राज्याच्या सरकारमध्ये होते। दुसऱ्या बाजूला उमेदवारीच्या बाबतीमध्ये चर्चा करताना जिथे आम्ही जायचो तिथे लोकांची परखड भूमिका असायची। 15 वर्ष आम्ही संधी दिलेल्यानंतर किती आम्हाला योगदान आहे, त्याच्याऐवजी आता शिंदेसाहेब 5 वेळेला आमदार म्हणून होते, मंत्री होते, त्यांचा असेल जनतेचा संवाद, त्यांचा असलेली कामाची पद्धत म्हणून त्यांनी सहकार्य करायची भूमिका घेतली असा मला विश्वास आहे। सर्वांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून या मतदानाचा हक्क बजवावा अशा प्रकारचे मी त्यांना निश्चितपणे आवाहन करतो। हे होते शशिकांत शिंदे, ज्यांनी सांगितलं की लोकांनी बाहेर पडून चांगल्या पद्धतीनं मतदानाचा हक्क आपला बजवावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, लासूरने, सातारा।